आपल्या दमदार अभिनयाने मराठी मालिका विश्व गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मयुरी वाघ. झी मराठीवरील अस्मिता या मालिकेमुळे ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोचली. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत आली होती. नुकत्याच एका मुलाखतीत ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भरभरून बोलली. अभिनेता पियुष रानडेशी प्रेमविवाह, त्यानंतर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप करत घेतलेला घटस्फोट आणि प्रेमभंगाच्या दुःखामुळे आलेलं डिप्रेशन या साऱ्या प्रसंगावर तिने आपली बाजू मांडली. अस्मिता याच मालिकेच्या सेटवर मयुरी आणि पियुष रानडे यांची मैत्री झाली होती. कमी वेळातच त्यांच्यात एक सुंदर नाते तयार झाले. या मालिकेदरम्यानच काही महिन्यातच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पियुष रानडे ह्याचे हे दुसरे लग्न होते. त्याचे पहिले लग्न शाल्मली टोळे हिच्याशी झाले होते. मात्र काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. असे असूनही मयुरीच्या घरच्यांनी जास्त आडेवेडे न घेता मयुरीला लग्नाला परवानगी दिली. मात्र लग्नानंतर काही महिन्यातच मयुरी आणि पियुष यांचा घटस्फोट झाला. यानंतर मयुरीला या धक्क्यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागला. आज अनेक वर्षांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून मयुरीने आयुष्यातील त्या कठीण काळाबद्दल खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊया ती नक्की काय म्हणाली. लग्नाच्या निर्णयाबद्दल बोलताना ती म्हणाली, मी लग्नाचा निर्णय फारच लवकर घेतला. त्यावेळी मी एका प्रवाहात वाहत होते. मी आताची पिढी पाहते, लोक खूप विचार करून लग्न करतात, पण मी ते केलं नाही. मी थोडा वेळ घ्यायला पाहिजे होता. त्याची ती दुसरी वेळ होती. त्याच्याबद्दल काही गोष्टी कानावर आल्या होत्या. मात्र तेव्हा इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या माणसावर जास्त विश्वास ठेवला आणि पटकन लग्नाचा निर्णय घेतला. माझ्या आईवडिलांनी सुद्धा या निर्णयात माझी साथ दिली. त्यांना त्यावेळी कदाचित हे सगळं पटलं नसेल, पण तरीही त्यांनी मला पाठिंबा दिला. लग्नानंतर थोडा काळ सर्व काही ठीक होतं, पण 4 महिन्यातच जाणवलं की आपण खूप घाई केली. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय चुकलाय. मला हे कळायला आणि स्वीकारायला खूप वेळ लागला. हे सांगताना तिने एक अनुभवही कथन केला. ती म्हणाली, मालिका सुरू असताना मी त्याला सरप्राईज द्यायला गेले होते, पण तो मालिकेच्या सेटवरच नव्हता. याच्याबद्दल जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. तरीही माझं मन हेही मानायला तयार नव्हतं. तेव्हाही तो बोलला तसं असेलही असं मनाला मी समजावत राहिले. पण पुढे ही गोष्ट आमच्या दोघात राहिली नाही. अनायसे माझे आई वडीलही यात अडकले गेले. जेव्हा ही गोष्ट माझ्या आईवडिलांवर आली तेव्हा जाणवलं की आता आपण गप्पा बसू शकत नाही. अखेर मी मोठा धीर करून निर्णय घेतला. समोरचा व्यक्ती मला बोलला होता तोपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा तो माझ्या आईवडिलांना बोलला तेव्हा मी ठरवलं की आता बस झालं. त्यानंतर मी वेगळं होण्याचं पक्क केलं. या गोष्टीतही आईवडिलांनी मला भक्कम साथ दिली. याच मुलाखतीदरम्यान मयुरीला पियुषसोबतच्या लग्नामध्ये शारीरिक छळ झालेला का असं विचारण्यात आलं. त्यावर मयुरीने हो असं उत्तर दिलं. ती पुढे म्हणाली, माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती माझ्यावर हात उचलते हे कसं काय घडू शकतं? असं काही होऊ शकत नाही या भावनेत मी होते. प्रत्येक गोष्ट स्वीकारायला मला खूप वेळ गेला. मी कायदेशीर गोष्टीसुद्धा करू शकत होते, पण काहीच केलं नाही, कारण मी सतत दडपणाखाली होते. आता कोणत्या गोष्टीवरून वाद होईल, समोरच्याची प्रतिक्रिया काय असेल ह्याचा काहीच अंदाज नव्हता. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी खूप संघर्ष केला. मयुरीसाठी वेगळे होण्याचा काळ देखील खूप कठीण होता. आयुष्यात पहिल्यांदा जवळच्या माणसाने तिचा विश्वास मोडला होता. या काळात ती डिप्रेशनमध्ये गेली होती. याविषयी बोलताना ती म्हणाली, त्यावेळी मी फुलराणी ही मालिका शूट करत होते. सहकलाकारांनीही जाणवलं होतं की माझ्या आयुष्यात काहीतरी सुरू आहे. मी डिस्टर्ब आहे किंवा सीन संपला की हिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे हे त्यांना दिसत होतं. अनेकदा पहाटे 2-3 ते 4 वाजेपर्यंत ते सगळे माझ्यासाठी थांबायचे, कारण तेव्हा मला रात्र झोप लागायची नाही. तब्बल 6 महिने मी स्वतःशीच लढत होते. हळूहळू मी स्वतःला समजावलं, जे होऊन गेले त्यात माझी काहीच चूक नाही आहे. नंतर मी यातून सावरायला लागले. या काळात मी घरात ॲक्वेरियम आणून ठेवलं होतं. त्यातील माशांशी मी बोलायचे, कारण मी एकटी होते. मी शूटिंगमध्ये कायम व्यस्त असायची, ह्याचाही मला फायदा झाला. आता पुढे दुसऱ्या लग्नाचा किंवा जोडीदाराचा विचार करते आहे का असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला होता. यावेळी मयुरी म्हणाली, आयुष्यात घडलेल्या या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा एखाद्यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी जड जात आहे. आता मला खूप मोठा रिॲलिटी चेक मिळाला आहे आणि मी ठरवलं आहे आता कोणावर विश्वास ठेवायचा नाही. त्यामुळे सध्या तरी मी एकटी खुश आहे असं मयुरीने शेवटी सांगितलं. अशा प्रकारे मयुरी वाघने आपल्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगावर मन मोकळ्या गप्पा मारल्या. अनेकांना वाटतं की कलाकारांचं आयुष्य सोपं असतं, पण पडद्यामागे प्रत्येक कलाकारांची संघर्षाची मोठी कहाणी असते. मयुरीसुद्धा आपल्या आयुष्याची लढाई लढत असून बेभरोशाच्या मनोरंजन विश्वावर स्वतःची मोठी छाप टाकायला धडपडत आहे.